हॅलो एव्हरीवन, अस्मिकेशनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण हा सुंदर असा दुर्वांचा हार बनवायला घेतो आहे. पाईप क्लीनरपासून बनवायला घेतला आहे आणि पाईप क्लीनरचं जास्वंदाचं फूल मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने शिकवलंय. आता हा मी ग्रीन कलरने बनवला आहे. दुसरा मी आहे हा जरा लाईट ग्रीन कलर बनवला आहे आणि तिसरा जो आहे तो मेहंदी कलरने बनवलेला आहे. तुम्ही कुठलाही ग्रीन कलर याच्यामध्ये वापरू शकता. जास्वंदाचं फूल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, ऑलरेडी शिकवलेलं आहे, की कसं बनवायचं ते. माझ्याच चॅनलवरती तुम्ही बघू शकतात. आता याच्यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे पाईप क्लीनर, मणी घेतले मी, कात्री घेतले आणि काडेपेटी आणि मेणबत्ती घेतली. काडेपेटी आणि मेणबत्ती मला लागणार आहे आणि ती कुठे लागणार आहे ते तुम्हाला आता कळेलच. आता माझ्या चॅनलवरती मी जास्वंदाचं फुलाचं टाकलेलं आहे आणि प्लीज ते बघाल. आता हे मी पाईप क्लीनर घेतलेलं आहे 30 सेंटीमीटर लांबीचं आहे आणि 8 चा आहे. पण तुम्हाला 6 चं जरी तुम्ही घेतलं पाईप क्लीनर तरी देखील चालणार आहे. 8 चं देखील चालणार आहे. आता 30 सेंटीमीटरचं घेतलं तर आता एका पाईप क्लीनरचे ना मी 3 समान तुकडे करणार आहे. म्हणजे 10 सेंटीमीटर 30 सेंटीमीटरचे म्हणून 10 सेंटीमीटरला इथे कट करणार आणि 10-10 सेंटीमीटर. बरोबर 10-10 तेच ठेवलं आणि 10-10 सेंटीमीटर 3 तुकडे केले एका पाईप क्लीनरचे. हे झाले माझे मोठे तुकडे आणि हेच मी दुसऱ्या पद्धतीने पण करू शकते. 10-10 सेंटीमीटर नसेल स्केल काउंट करता तर इक्वल हे असं 3 घेतलं की हे तरी पण 10-10 सेंटीमीटर तुम्हाला हे मिळतं. असं जरी केलं तरी चालेल. म्हणजे एका पाईप क्लीनरचे इक्वली 3 पार्ट्स करायचे आहेत. हे झाले माझे मोठे. दुर्वाचा मधला पार्ट आणि दुसरं पाईप क्लीनर मी घेते आहे. याच्यामध्ये छोटे तुकडे करायचे आहेत. बरोबर अर्धं घेतलं मी. त्याचे 4 तुकडे करायचे आहेत एका पाईप क्लीनरचे. परत हे अर्धं घेतलं आणि इथून मी कट केलं. सेम आता हे अर्ध्यामधलं परत मी अर्धं इक्वल घेतलं आणि हे झाले माझे छोटे तुकडे. आता हे 4 छोटे घेतलेत आणि मी हे 4 मोठे झालेत. 3-3 6 मोठे झाले 2 पाईप क्लीनरचे. आता अशा पद्धतीने तुम्ही तुकडे लागणार आहे. आता एका दुर्वेसाठी मला 3च लागणार आहेत. हं. मेणबत्ती मी लावून घेतली आहे आणि आता मी काय करते आहे, एक याचं जे साइडचं टोक जे आहे हे फोमचं, हे थोडंसं त्या ज्योतीवरनं फिरवणार आहे. अगदी टोक, अगदी बघा मी जसं दाखवलंय तसं. अगदी टोकच. फक्त मी दाखवलंय तसं बघा. म्हणजे सो दॅट ते फोम जे आहे ना, ते थोडंसं आखडल्यासारखं होतं आणि जळाल्यासारखं होतं किंचित आणि ते चिटकतं त्याला. म्हणजे तो आपल्याला जे दुर्वाला मिळतं एक प्रकारचं ते गवताचं पात्यात असतं ना, सो तो जो टोकदार भाग आहे ना, तो मिळतो पात्यासारखा आणि ते दिसायला देखील छान दिसतो पात्यासारखा भाग मिळाल्यानंतर. आता अशा पद्धतीने मी ह्या सगळ्याला करून घेतलं. आता कुठल्या पण दुर्वेला मध्यभागी मोठं असतं म्हणून मी मध्ये मोठा पार्ट घेतला आणि जे 3 तुकडे केले होते ते आणि शेजारी 2 लहान ठेवले. अशा पद्धतीने 3ची 1 आणि दोन्ही बाजूला करायचंय मला. आता मी मध्यभागी हे ठेवलं आणि बरोबर जो मधला जो मोठा दुर्वा आहे ना, तोच मी असा घेतला आणि असा फक्त वेढा देऊन घेतला आहे. बस फिनिश. झाले तयार. दोन्ही बाजूला हे तयार झालेलं आहे. आता हेच मी दुसरी पण करते. अशाच तुम्ही प्रत्येक हे करून घ्या. याच पद्धतीने. हे झाली माझी दुसरी. असं तुम्ही ह्या अशा मी तुम्हाला दाखवल्या ह्या मी अशाच बाकीच्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण हार करायला घेऊया. हार करताना मी काय घेतलेलं आहे, मणी घेतलेले आहेत. हे जे मणी आहेत ना, ते मी 8 चे घेतलेले आहेत. आता 8 घेऊ शकतात किंवा तुम्ही 6 चे पण घेऊ शकतात. आता सगळ्यात पहिल्यांदा एक पाईप क्लीनर घेतलं मी आणि थोडीशी जागा सोडली एक्स्ट्रा आणि हे असं मी करून घेतलं सो दॅट वेढा मारला मी फक्त गोल आणि ठेवलं. आता हा मणी त्याच्यामधून मी घालून घेतलेला आहे. मगाशीच म्हटली मी तुम्हाला 8 चा घेतलाय. बघा हा 8 चाच आहे. मी जरा कन्फ्यूज झाली होती. 8 10 चा पण तुम्ही इथे वापरू शकतात. 12 चा पण तुम्ही वापरू शकतात किंवा 6 चा पण वापरू शकतात. बघा अशा पद्धतीने मी हा मणी टाकला आणि आता परत मी पुढची दुर्वा लावते आहे. पुढची दुर्वा लावताना काय करायची, असंच ठेवायचं या पद्धतीने आणि बस वेढा मारायचा आहे त्याला. असं ठेवायचं आणि वरून वरून बरोबर ते आणायचं आणि वेढा मारायचं बघा. अशा पद्धतीने हा फक्त वेढा मारून घ्यायचा आहे त्याला. झाली. पुढचं पण झालेलं आहे. त्याच पण आता परत मी मणी ओवणार आणि मग तिसरं दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने मी एका बाजूचं हाराच्या एका बाजूचं करून घेते आहे. परत तिसरं करताना पण सेम इथे ठेवायचं आणि हे असं गोल वेढा मारायचा बस. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी कसं केलेलं आहे. परत मणी टाकलं की कसं
केलं, कसा वेढा मारायचा ते कळलं. वरून फक्त आणायचं आणि खालून काढायचं आणि त्यानंतर मग मणी टाकायचा आहे आपण त्याच्यामध्ये. हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे बघा आता परत हे टाकलं, परत दुसरी दुर्वा घेतली, एक जोडी घेतली दुर्वांची आणि ती बरोबर अशी गोल वेढा मारून घ्यायचा. बघा, आलं असेल आता तुमच्या लक्षात. अशा पद्धतीने मी 5 करून घेते आहे, एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला 5. कारण माझा गणपती जो आहे तो जरा लहान असतो. मग लहानच असतो म्हणजे अगदी 12 इंच किंवा 16 इंचाचाच असतो. आता जास्वंदाचं फूल मी तुम्हाला शिकवलंय कसं करायचं. तर जास्वंदाचं फूल इथे मध्ये ठेवायचं आणि जास्वंदाच्या फुलासाठी प्लीज माझी लिंक बघाल तुम्ही माझ्या चॅनलवरती आहे आणि त्याचप्रमाणे मी कमेंट्समध्ये पण देते. आता बघा एका पाकळीला बरोबर हे खालून मी काढते असं आणि फक्त मागच्या बाजूला नेते आणि हे पिळते आहे इथे. घट्ट करून घेते. त्या मण्याच्या भोवती घट्ट करून घेतलं असं, की झालं. एका बाजूचं हे झालेलं आहे. त्याच पद्धतीने आता मी दुसऱ्या बाजूला करते आहे. दुसऱ्या बाजूला पण असंच हे सोडते 2 साइडचे आणि इथून मी करते. बघा. खालून टाकलेलं आहे म्हणून दुसऱ्या बाजूला पण मी खालूनच टाकलं. अशा पद्धतीने घ्यायचं आणि पाठीमागे न्यायचं आणि त्या ह्याच्यातून मणीतून फक्त असं गोल घट्ट करून घ्यायचंय. झालं. आता हा माझा असाच हार तुम्ही ठेवला ना, तरी देखील चालणार आहे. वरच्या बाजूला तुम्ही फक्त पाईप क्लीनर एक लावून घ्यायचं वरती. हे बघा हे वरचे 2 सुटले त्याला एक पाईप क्लीनर लावून घ्या. कोणी तुम्ही तिथे मणी देखील लावू शकतात. पण ते मागे जातात मूर्तीच्या. त्यामुळे तिथे नाही लावलं तरी चालेल. एक पाईप क्लीनर लावला, लेस लावली तरी चालेल, दोरा बांधला तरी चालेल किंवा एकच पाईप क्लीनरला असं घट्ट पद्धतीने बांधून घेतलं तरी देखील चालेल. पूर्ण पाईप क्लीनरचंच होईल आणि असं गोल-गोल करून घ्या, की झालं. हे घट्ट हा हार तयार झालेला आहे तुमचा. दिसायला पण खूप सुंदर दिसतो. ॲक्चुअली हा फोटो तेवढा छान दिसत नाही, पण खूप छान दिसतो. हा व्हिडिओ तेवढा छान येत नाही. दिसायला पण खूप सुंदर दिसतो आणि होतो देखील अगदी झटपट. 10 मिनिटामध्ये तयार होतो. जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटं लागतात हे सगळं तयार व्हायला. आता ह्याचप्रमाणे तुम्हाला खालच्या बाजूला पण दुर्वा लावून घ्यायच्या असतील, आपण खालती पण लावतो. एका खाली एक फूल लावलं तरी चालतं किंवा एका खालती एक आता मी दुर्वा लावते. अशी पद्धत गाठ मारून घेतली थोडीशी आणि ह्या खालती 3 दुर्वा मी लावून घेते आहेत. तसं करून खालती लावलं तरी देखील खूप सुंदर दिसतं. खालच्या बाजूला तुम्ही मणी जरी लावले, एक 3-4 ते देखील छान दिसतं. पांढरं फूल लावलं तरी देखील सुंदर दिसतं आणि असंच नुसतं नुसतं जरी हा हार असा ठेवला तरी छान दिसतं. गणपतीच्या समोर अगदी टवटवीत येतो. मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलंच आहे, की कसं दिसतं ते गणपतीच्या मूर्तीवरती आणि असंच दुर्वा तुम्ही खाली लावून जरी ते खालचं ठेवलं तरी देखील ते छानच दिसणार आहे. मणी जरी लावले तरी ते. आता बरोबर हे मधल्या पाकळीवरती घेते. साइडच्या 2 पाकळ्या सोडल्या मी आणि मधल्या पाकळीवरती मी हे घेतलेलं आहे आणि हे असं बांधून घेतलं. फक्त हा कट करून घ्यायचं नंतरचं, की तयार झाला तुमचा हा पण दुर्वांचा हार. खूप सुंदर दिसतो. करून बघा. आवडलं तर मला सांगा कमेंट्समध्ये आणि सो मच. मला तुम्ही हा व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद आणि प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा ज्यांना आवडतं त्यांनी. काही शंका असल्यास मला नक्की विचारा. मी नक्की सांगेल. सो मच फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग अँड सबस्क्रायबिंग माय चॅनल. थँक